आय नो मी दुपारपासून ब्लॉग सुरू करते, पण माझ्या घरी आता पाहुणे येणार आहे. नाही, पाहुणे तर नाही, माझे मम्मी पप्पाच येणार आहे, पण तरी पहिल्यांदा येत आहे म्हणून मस्त नीट तयारी वगैरे करून ठेवली आहे. रोज पण तसं आवरलेलंच असतं, पण तरी आज थोडंसं एक्स्ट्रा खुशी, एक्स्ट्रा सगळंच तर मी तयारी वगैरे केलेली आहे. मस्त सगळं रूम वगैरे पण रेडी आहे, गादी वगैरे टाकून सगळं रेडी आहे. आणि काल पण नाही, परवा रात्री मला थोडाफार टाईम होता, तर मी असं फुलपाखरू होते माझ्याकडं, तर मग मी लावले ते. आणि त्यानंतर हे तर तुम्ही बघितलंच असेल. ठीक आहे, हे झालं हॉलचं. तर हॉल माझा पूर्णपणे रेडी आहे. त्यानंतर मी आता किचनमध्ये पण मस्त स्वयंपाकाची प्रिपरेशन पूर्ण केलेली आहे, म्हणजे असं काहीच नाही राहिलेलं. पण केळीची भाजी करायची मला, कच्च्या केळीची भाजी, त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर कराल. शब्द खूप चुकताय आज, ठीक आहे. आणि माझी भाजी पण झालेली आहे. हे बघा, उसळ आहे ती, पण आहे ना ती लवकर गेली, तिला मोड आलेले नव्हते, पण ठीक आहे, उसळ म्हणता येईल, मी म्हणते. त्यानंतर मी कणिक वगैरे पण भिजवून ठेवलेली आहे आणि कच्च्या केळीची भाजी करणार आहे. तर केळं मी चिरते, पण तरी पहिले दाखवून देते कारण व्हिडिओला खूप लेट होऊन जाईल. आणि पूर्ण माझं घर रेडीच आहे, फक्त स्वयंपाक करायचा आहे. आणि ते कधी पण येऊ शकता आणि फोन करणार आहे का, हो तू आम्हाला घ्यायला आहे, कारण ते पहिल्यांदा येत आहे, त्यांना काहीच माहिती नाही आहे, मला सुद्धा माहिती नाही आहे, पण तरी कुठून कसं यायचं आहे, मी ॲटलिस्ट त्यांना घरी तरी आणू शकते. बस मग माझा आता एवढा प्रयत्न आहे की घरी येतील, मस्त जेवणं वगैरे करू, गप्पा गोष्टी करू. तर आता मी स्वयंपाक करणार आहे, तुम्हाला जसं सांगितलं तशाप्रमाणे. आणि मला दळणसुद्धा दळायला जायचं होतं, पण मी दळणसुद्धा ठेवून दिलेलं आहे. म्हटलं नाही, काहीच उशीर करायचा नाही आहे, लेट तर अजिबात व्हायचं नाही आहे, म्हणून मी दळणसुद्धा गाळून वगैरे ठेवून दिलेलं आहे. म्हटलं दुपारी टाईम भेटेल तर मम्मी असो किंवा चक्कर मारायला असंच घेऊन जाईल, तेव्हा ठेवून येईल दळण, म्हणून मी दळणसुद्धा दळायला गेलेली नाही आहे. पहिले मस्त स्वयंपाक वगैरे करते. ऑलरेडी आता किती वाजले, आता तर 1 वाजतोय, म्हणजे ते कधी पण येऊ शकतं, म्हणजे त्यांचा मला फोन येणार आहे. त्याआधी ते तर काही येणार नाही, त्यांना तर काही माहिती नाही आहे, पण तरी मी आता स्वयंपाक करते, तर तुम्ही बघाच. आणि हे सकाळीच म्हणजे पाटील सकाळीच मी त्यांना टिफिन वगैरे देऊन ते ऑफिसला गेलेले. त्यांच्यानंतर मी कामाला लागले आणि तोपर्यंत माझी सर्वच कामं झालेली, माझी स्वतःची तयारी मी करून बसलेली आहे. आणि मस्त देवपूजा वगैरे पण झालेली, काहीच काम सुटलेलं नाही आहे. आणि चूक तर अजिबात सापडणार नाही. पहिली गोष्ट, चुकच काय काढतील ना, ते तर मम्मी पप्पा थोडी चुका काढतात. ठीक आहे, ते झालं. घरामध्ये नुसती गोल गोल फिरते, काय करू काही समजत नाही. पण एकच आहे, स्वयंपाक करायचा आहे, बस तेवढंच मोटिव्ह आहे माझं. तर हे आहे माझं किचन. मी आता इथं पहिली पोळ्या करून घेते, कारण की पोळ्यांना मला तरी खूप टाईम लागतो, कारण ती लाटल टाकल, गोळा बनवायला लाटल टाकल. त्याआधी मी भाजी तर झालेली आहे, पोळ्या कराल आणि त्यानंतर केळीची भाजी मस्त गरम गरम सर्व करल. ओके, तर आता माझा कॅमेरा पण मी सेट केलेला आहे. खरं तर मला इकडे ठेवायचा होता, पण इकडून उजेड नव्हतं येत, म्हणजे मी दिसत नव्हती किंवा किचन दिसत नव्हतं. आता हे मी परफेक्ट सेट केलेला आहे कॅमेरा, पण तरी आहे, पण माझ्या किचन वाट्यावर काही जागा नाही आहे ठेवण्यासाठी, पण तरी मी ॲडजस्ट केलेलं आहे म्हणून. आणि आता मी पोळ्या करते. माझ्या लग्नाला पूर्ण 1 वर्ष 2 महिने, 1 वर्ष 1 महिना आणि काही 15-20 7-8 दिवस झालेले. त्यानंतर माझे मम्मी पप्पा येत आहे आणि त्यांनी ना माझं सासर बघितलेलं आहे ना, माझं मुंबईचं घर बघितलेलं होतं. माझ्या ओरिजिनल म्हणजे गावाला सुद्धा अजून माझे मम्मी पप्पा गेलेले नाही, काहीच म्हणजे असं घर कसं आहे काय आहे काहीच बघितलेलं नाही अजून. ते माझ्या सासरी आलेले नाही, फक्त माझे मामा किंवा भाऊ आलेला आहे वाटतं. नवरी जेव्हा जाते ना त्या घरी, म्हणजे सासरी पहिल्यांदा, तेव्हा आलेले होते ते. त्याच्यानंतर गेलेले नाही. माझ्या पप्पांनी नाही बघितलेलं, मम्मीनी पण नाही बघितलेलं, आत्या मामांनी बघितलेलं आहे, दादांनी आणि वहिनींनी बघितलं आहे. त्यानंतर आता माझे पप्पा, मी इथं मेमध्ये शिफ्ट झालेली आहे मुंबईमध्ये. त्याच्यानंतर आता येत आहे म्हणजे मागचा मे, आणि मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे 9 महिन्यांनी येत आहे. 9 महिने. माझे भाऊ बहिणी येऊन गेलेले आहे, पण माझे भाऊ बहिणी इथंच राहतात, मुंबईलाच राहतात ते. अंबरनाथला लास्ट टाइम मी ब्लॉग टाकलेला आहे, त्यांच्या घरी गेली होती हळदी कुंकवाला, तर तोच माझा भाऊ आहे. पण तो दिसला नव्हता कॅमेऱ्यामध्ये, ती गोष्ट वेगळी.
पण ते मुंबईलाच राहतात. मी ठाण्याला राहते, ते कल्याणला राहतात. आणि भाजी पण काय माहिती कशी झालेली. माझी मम्मी तर खूपच फिक्क खाते, म्हणजे तिखट अजिबात नाही, आणि भाजी झालेली आहे तिखी. म्हणून मी आता केळीची भाजी बनवते आणि त्याच्यामध्ये खूप कमी चटणी टाकल. आणि ह्या केळीच्या भाजीचा स्पेशल व्हिडिओ मी नक्कीच टाकल, माझ्या पद्धतीने मी कशी बनवते, तर तो पण नक्कीच बघा. छोट्या छोट्या करते पोळ्या, नाही तर परत कोणी बोलत मला एवढं मोठे मोठे पोळ्या करते. खुशी देख रहे हो मैं कितनी खुश हो. मी आता परत आलेली आहे, म्हणजे माझ्या पोळ्या झालेल्या आहे. मी बोलली होते मी केळीची भाजी पण करणार आहे, तर मी केळं पण सोलून घेतलेले आहे. केळं सोललेले आणि मी आता केळं असे गोल गोल कापते, असे गोल गोल. त्यांच्याच घरचे केळं आणि त्यांनाच भाजी खाऊ घालते मी. पण प्रेम प्रेम मी करते तर आहे ना, काहीतरी वेगळं वेगळं नाही. ठीक आहे, जे झालं ते. मम्मी आहे, पप्पा आहे आणि मामा आहे, पण तरी आत्या पण पाहिजे होते, मग अजून मजा आली असती. पण आत्या नाही आहे वाटतं. पहिली गोष्ट आत्यांचा आवाज पण नाही आला. मम्मी बोलली माझ्याशी, पप्पा पण बोलले, मामा पण बोलले, पण आत्यांचा आवाज नाही आला ना, आत्या पण नाही बोलला. नाही तर आत्यांनी पण माझी मजा घेतलेली असती. आता थोड्या वेळ आधीच मी त्यांना कॉल केला, तर ते माझी मजा घेत होते. अक्षरशः मी रडू रडू झाली. ते मला बोलले की नाही आम्ही नाही येते, आता लेट होऊन जाईल, तर मग कसं तुझ्याकडे येऊ, परत इकडं स्टेशनला येऊ आणि मग नाशिकला जाऊ, त्यापेक्षा आम्ही आता इकडच्या इकडे जाऊ, असं म्हणायचं होतं त्यांना. पण ते आधीच मी बोलून दिलं आता मला रडू येतंय, तुम्ही लवकर या. मग असं म्हणून मग हा हा आम्ही येतो येतो येतोय असं बोलून दिलं. येत आहे माझं ते मजा घेत होते माझी. मला खरंच वाटलं का ते नाही येते आणि म्हणत होते ब्लॉग आजचा तू म्हणजे बुवा तू खरंच भाजी बनवली पण आहे की नाही बनवली, आम्हाला काय माहिती खोटं बोलत असशील तू, नाही का. म्हटलं नाही माझं ऑलरेडी स्वयंपाक झालेला आहे, मी असं काय करू, पाहुणे आल्यावर स्वयंपाक काय करू. पण हा टाइम नसला किंवा मी काहीतरी काम करते, स्वयंपाक करते, लेट झालं तर ठीक आहे, पण ऑलरेडी माझी भाजी पण झालेली, पोळ्या पण झालेल्या आहे आणि मी आता केळं कापते, म्हणजे फक्त भाजी बाकी आहे. आणि मला अजून टाइम भेटला तर ते यायच्या आधी मी दळण ठेवायला सुद्धा चालली जाईल. फक्त ठेवून देईल, संध्याकाळी आणायला नाही तर उद्या आणा. माझ्या पप्पांना केळीची भाजी खूप आवडते आणि मामांना सुद्धा आवडते, पण ते कसे बनवता मी आता अशी बनवते. आता ते माझ्या हाताचं खाऊन पण बघतील. आता हे माझं घर आहे, तर माझ्या घराची चव, माझ्या हाताची चव त्यांना कशी वाटते ते बघू. पण ते आता केव्हा येतील, आता 2 वाजत आले तरी पण त्यांचा अजून पत्ता नाही. जेवण केव्हा करतील काय खरं नाही आता. केळं सोलणं खूप माझ्यासाठी तरी अवघड काम आहे. मला खूप कंटाळा येतो, कंटाळा नाही, ते केळं सोलण्यासाठी खूपच असं हातांना तेल लावा, त्यानंतर ते केळांचे साल काढा, कारण कच्चे असतात तर ते लवकर निघत नाही, मग टाइम लागतो त्यांना. कधी येतात ते बघू. आणि आता इथं एवढं डेंजर ऊन आहे, अक्षरशः उभं राहिल्या सुद्धा कुठं सावली नाही, पण तरी एवढं भयंकर ऊन आहे मुंबईमध्ये. आता भाई आम्हाला तर हिवाळा भेटलाच नाही आहे, पण उन्हाळा आल्यापासून तर शेवटपर्यंत भेटतोच आहे. जीव नाही का मामा तुम्ही मिसळ पाव मिसळ पाव तू अहो बाई हाय करा हाय करा. म्हातारी होती हा करा हाय करा. नंबर टाकून बघते. बाय 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 बाय. माझ्यासोबत मामा सुद्धा आले, पप्पा आले, मम्मी आली, ते बोलले जाऊ द्या तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तर आम्ही आता मम्मी पप्पांना सोडून आलेलो आहे आणि आम्ही आता पाय पाय घरी जातोय. पाय पाय एवढ्या लांब जातोय आम्ही. असं नको सांगू की फिरत फिरत बाजार करत करत जातोय. अरे हा आम्ही फिरत फिरत बाजार करत करत जातोय, ते पण घरी. अरे मी टाकलं बरं का. नाही नाही खरंच आम्ही ना फिरत फिरत पेरू घेत भाजीपाला नाही नाही फक्त फ्रूट्स घेत घरी जाणार आहे. आज का ब्लॉग यही समाप्त करते हैं और मिलते हैं कल. बाय.
नाही